आमचे नेते व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अशोकराव स्वामी यांना मित्र परिवार। टिप: माननीय अशोकराव स्वामी यांना बाहेरगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाही। केंद्र सरकारच्या नव्या 4 श्रम संहिता अंमलबजावणी विरोधात कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन C2 कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात श्रम संहितेची अंमलबजावणी तात्काळ स्थगित करावी, देशातील विविध कामगार संघटनांनी 1 एप्रिल 2026 हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे। या श्रम संहितेमुळे कामगारांचे हक्क कमी होणार असून मालकांना जास्त अधिकार मिळणार असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। कामगारांच्या हिताचे फायदे कमजोर करण्याचा प्रयत्न असल्याचीही टीका करण्यात आली आहे। नव्या कायद्यामुळे कामाचे तास 8 वरून 12 तासापर्यंत वाढवण्याची शक्यता असून संघटना स्थापन करणे, संप करण्याचा अधिकार तसेच कायम नोकरीचे संरक्षण यावर मर्यादा येणार आहेत। सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि किमान वेतन संबंधी हक्कही बाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तसेच महिलांकडून रात्री काम करून घेण्यास परवानगी, ठेका पद्धतीला चालना आणि मोठ्या कंपन्यांना अधिक मोकळीक देण्यात येणार असल्याचा आरोपही करण्यात आला। त्यामुळे कामगार वर्ग असुरक्षित होणार असल्याचे म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संहितांची अंमलबजावणी थांबवून कामगारांच्या हिताचे जुने कायदे कायम ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनावर भरमा कांबळे, सदा मलाबादे, भाऊसो कसबे, धनाजी जाधव, रामचंद्र सौंदत्ते, सुभाष कांबळे, दर्शन जोशी, अल्लाउद्दीन जमादार आदींच्या सह्या आहेत।